नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 24 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी असा एकदम भयंकर दाखवलेला आहे। कारण मित्रांनो पिहूला तर विचार करून करून अगदी तिला फीट सुद्धा आलेली आहे आणि त्या विचारातच ती बेशुद्ध सुद्धा पडलेली असते। तर मित्रांनो त्यानंतर आता वसुंधराला सुद्धा ती गोष्ट कळते की पिहूनेच ते सर्व काही ऐकलेलं असतं आणि त्यामुळेच तिला फीट सुद्धा आलेली असते। तर चला सुरुवातीपासून बघूयात नेमकं काय घडले ते। मित्रांनो जीवा खूपच विचार करत बसलेला असतो। तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघते आणि त्याला म्हणते की जीवा, आई बाबांना डिवोर्स बद्दल कसं सांगायचं ना याचा जास्त फार विचार करू नका तुम्ही। जेवढा जास्त विचार कराल ना तेवढा जास्त त्रास होईल तुम्हाला। तुम्ही प्लीज त्रास करून घेऊ नका। तर तेव्हा आता जीवा तिला विचारतो, तुला खरंच या गोष्टीचा त्रास होत नाहीये का तू फक्त दाखवतेस मला? तर नंदिनी सांगते की त्रास तर होतोय मला, पण फक्त त्रास होतोय हा विचार करून तो कमी नाही होणार ना। तुम्हाला तर फक्त तुमच्या आईबाबांना सांगायला एवढं जड जाते, पण मला तर ही तारेवरची कसरत 2 वेळा करावी लागणार आहे। एकदा या आईबाबांना सांगताना आणि दुसऱ्यांदा माझ्या आईबाबांना सांगताना। तर तिने असं बोलल्यानंतर जेव्हा म्हणतो, अगं नंदिनी हे तर माझ्या डोक्यातच नाही आलं, कसं सांगणार आहेस ग त्यांना? तर नंदिनी म्हणते माहिती नाही, बघूयात आणि ठीक आहे तुम्ही झोपा ना आणि मी पण माझं काम आवरल्यानंतर झोपेनच, असं तिने सांगितल्यानंतर आता जीवा झोपू लागतो आणि नंदिनी परत आपलं काम चालू करते। तर आता जीवा परत तिच्याकडे बघून आपल्या विचारात जातो आणि त्यानंतर थोड्या वेळाने तो झोपी जातो। तर तो झोपी गेल्यानंतर आता नंदिनी त्याच्याकडे एक नजर टाकते आणि ती परत मनातल्या मनात विचार करू लागते। तर मित्रांनो आता बघा इकडे पिहूने जे सर्व काही ऐकलेलं असतं वसुंधराच्या तोंडातून, तर त्या गोष्टीमुळे तिला खूपच धक्का बसलेला असतो आणि ती खूप घाबरत असते आणि ती आता इकडे एकटीच झोपत असते। तर तेव्हा काही तिला झोप लागत नसते आणि तेव्हा ती त्या विचारांनीच खूप घाबरत असते आणि ती स्वतःला म्हणते की ही गोष्ट तर खूपच डेंजर आहे, मला ना हे कोणाला तरी सांगायलाच पाहिजे, मी आता काहीच लपवणार नाही, पण सांगू तर कोणाला, असा ती सर्व काही विचार करत बसलेली असते। तर मित्रांनो आता इकडे वसुंधरा रम्याजवळ येते आणि म्हणते की काय होत आहे हे, अगं माझा उजवा डोळा सारखा फडफडत आहे। तर तेव्हा रम्या तिला म्हणते, अगं मग 2 मिनिटं शांत डोळे करून बस, मग होईल ना नीट। तर वसुंधरा म्हणते, अगं रम्या नाही ग, उजवा डोळा फडफडणं चांगलं नसतं, काहीतरी वाईट होणार आहे ना याचा संकेत देत असतं ते, आणि अगं हे रम्या काही वाईट घडणार नाही ना ग? तर तेव्हा रम्या म्हणते, अगं कशाला काय वाईट होणार आहे, उलट पार्थ आणि काव्याच्या डिवोर्समुळे सगळं काही चांगलंच होणार आहे, अगं तू टेन्शन घेऊ नकोस। तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते, नाही ग रम्या मला तर सारखी भीती वाटत आहे, तेव्हा नाही का जेव्हा पार्थ आणि जीवा दीपकला पकडायला गेलेले होते तेव्हा मला कसं टेन्शन आलेलं होतं, तसं काही फिलिंग येत होतं, ते मला आत्ता तसंच फिलिंग येत आहे मला। तर तेव्हा रम्या तिला म्हणते, अगं आई त्या दीपकचं प्रकरण जुनं झालं, ते संपलेलं आहे आता। तर तेव्हा वसुंधरा तिला विचारते, अगं नक्की ना, म्हणजे ते भूतकाळातलं भूत परत येऊन माझ्या मानगुटीवरती नाही बसणार ना? तर रम्या तिला म्हणते, अगं काहीतरीच काय आई, तुझं तर आता ना अतिच होत आहे। तर तेव्हा वसुंधरा म्हणते, अगं मी अति नाही करत ग, मी भीती व्यक्त करत आहे, अगं मी खरंच सांगते, मगाशी सुद्धा ना कोणीतरी बाहेर होतं नक्की आणि आत्ता माझा हा डोळा फडफडतोय, असं म्हणून ती देवासमोर हातच जोडते आणि देवा अरे कुठलं सुद्धा आता संकट येऊ देऊ नकोस रे, आमच्यावरती आता कुठलं सुद्धा संकट येऊ देऊ नकोस, असं म्हणून ती जाम घाबरलेली असते। तर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी आवरून तयार झालेली असते आणि ती खोलीमध्ये आवरावर करत असते, इतक्यातच मित्रांनो पिहू तिथं येते आणि ती खूपच घाबरलेली असते आणि ती नंदिनीला वहिनी वहिनी असंच बोलत असते। तर तेव्हा नंदिनी तिच्या जवळ जाते आणि अगं पिहू काय झालंय तुला, आणि अगं तुला किती घाम आलेला आहे, बरं वाटत नाहीये का तुला, असं तिला विचारू लागते। तर तेव्हा पिहू सांगू लागते, नाही वहिनी, अगं ते असं ती म्हणत असते। तर तेव्हा नंदिनी तिला विचारते, अगं काय झालंय, कुठली वस्तू वगैरे फुटली आहे का तुझ्या हातून? तर तेव्हा पिहू म्हणते, अगं नाही वहिनी, मी ना ते असं ती बोलत असते। तर तेव्हा नंदिनी तिला विचारते, अगं पिहू तुला कोणी घरामधलं काही बोललं आहे का, अगं मला काहीच कळत नाहीये। तर तेव्हा पिहू म्हणते, अगं नाही वहिनी, मी तुझं ना ते असं ती सांगायचा प्रयत्न करत असते। तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, 1 मिनिट, आई बाबा घरात नाही आहेत म्हणून घाबरलीस का तू, आणि माझा फोन इथेच आहे, मी आईला फोन करते, असं म्हणून ती फोन हातामध्ये घेत असते। तर तेव्हा पिहू तिला थांबवते आणि म्हणते, नाही वहिनी, मी ते ऐकलं, तुला ना असं ती सांगायचा प्रयत्न करत असते। तर तेव्हा नंदिनी तिला विचारते, काय ऐकलंस तू पिहू, कोण बोललं तुला आणि काय ऐकलंस तू, मला नीट सांग बाळा। तर असं नंदिनी विचारत असताना आता पिहूला तो क्षण आठवतो ज्यावेळेस वसुंधरा म्हणालेली असते की या वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नामधून किडनॅप केलेलं होतं, असं तिला आठवल्यानंतर आता पिहू एकदमच वहिनी असं जोराने ओरडते।
तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, अगं पिहू काय झालं आणि तू जे काही आहे ना ते सांग बरं, मी विश्वासाने ऐकेन तुझं. अगं पिहू बोल ना, बोलतेस ना तू, असं ती सर्व काही बोलत असते. तर तेव्हा पिहू मात्र घाबरून शांतच असते आणि मनातल्या मनात म्हणते की तू विश्वास ठेवशील का नाही माहिती नाही मला, पण बाकीचे तर ठेवणारच नाहीत. अगं तुला कसं काय सांगू मी तुझ्याबद्दल जे कळालेलं आहे मला, अशी ती सर्व काही विचार करत आपल्यातच हरवून गेलेली असते. तर तेव्हा नंदिनी परत तिला विचारते, अगं पिहू काय झालं बाळा, बोलतेस ना तू, बोल ना, असं म्हणून तिला ती बोलतं करायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा पिहू तिला म्हणते, मी तुझ्याबद्दल ऐकलं ते काही नाही, मी नंतर बोलते, असं म्हणून ती चक्क तिथून पळूनच जाते आणि ती खूपच घाबरलेली असते. तर तेव्हा नंदिनी तिला थांबवायचा प्रयत्न करत असते, तर पिहू मात्र तिथून निघून जाते आणि नंदिनी आता म्हणते की पिहूला मला काहीतरी सांगायचं होतं, पण काय सांगायचं होतं कोणास ठाऊक, असं म्हणून ती आता विचारात पडते. तर मित्रांनो, आता इकडे पार्थ आपल्या खोलीमध्ये असतो आणि तो अनिशासोबत बोलत असतो. तो तिला सांगत असतो की हो, काव्या मला म्हणालेल्या आहेत की आज रिव्हिजन करायला दिवसभर त्या तुमच्यासोबत असतील आणि आता थोडाच वेळ झालेला आहे त्यांना निघून, आणि ॲक्च्युली मी तुम्हाला ना दुसऱ्याच कारणासाठी फोन केलेला आहे. म्हणजे एक रिक्वेस्ट होती तुम्हाला, प्लीज माझा विषय काढून त्यांच्याशी काही बोलू नका आणि इन जनरल माझ्यावरून जी काही चिडवाचिडवी होत असेल ना तर ती सुद्धा करू नका. मला ना त्यांनी अभ्यासावरती फोकस केलेलं पाहिजे, त्यांच्यासाठी ना आता मला कुठलंच डिस्ट्रॅक्शन नको आहे, असं म्हणून तो फोन ठेवतो. इतक्यातच पिहू तिथं पोहोचते आणि पार्थला म्हणते, पार्थ दादा ते ना मला बोलायचं होतं तुझ्याशी काहीतरी, असं ती सर्व काही अडकळतच बोलत असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, अगं पिहू बाळा किती घाम आलेला आहे तुला आणि तू किती थरथर कापतेस, तू ये इथं बस खाली, असं म्हणून तो आता रुमाल घेऊन तिचा घाम पुसू लागतो आणि तिला विचारतो, काय झालंय सांगशील का मला. तर तेव्हा पिहू परत अडकळत बोलू लागते, म्हणजे ते ना मी काहीतरी ऐकलं होतं. तर तेव्हा पार्थ तिला विचारतो, काय ऐकलं होतंस तू, काय ऐकलं होतंस. तर तेव्हा पिहू सांगू लागते, ते म्हणजे सहज ना मी सहज असंच बोलत असते. तर तेव्हा पार्थ तिला विचारतो, हो सहज असू दे, पण कोणाचं काय ऐकलं आहेस तू. तर तेव्हा आता पिहू मनातल्या मनातच बोलू लागते, म्हणते की सांगू का दादाला, लग्न केल्यानंतर नंदिनी वहिनीसारखं त्यानं सुद्धा खूप सफर केलेलं आहे आणि जर मी त्याला सांगितलं तर त्याला सुद्धा खूप त्रास होईल आणि काय करू मी, असा ती मनातल्या मनातच विचार करू लागते. तर तेव्हा पार्थ परत तिला विचारतो, काय झालं पिहू, तू बोल, तू घाबरू नकोस. तर तेव्हा पिहू आता विषय बदलते आणि पार्थला म्हणते, ते ना मी काहीतरी मागायला आलेले होते. तर तेव्हा पार्थ तिला विचारतो, काय मागायला आली होतीस. तर तेव्हा पिहू त्याला म्हणते, मी ना ते स्केच पेन मागायला आले होते, ड्रॉइंग काढायची होती ना म्हणून मागायला आले होते. तर तेव्हा पार्थ उठतो आणि स्केच पेन आपल्या हातामध्ये घेऊन म्हणतो, हे घे ना बाळा स्केच पेन, असं म्हणून तिच्या हातामध्ये देतो. तर तेव्हा पिहू लगेचच ते स्केच पेन घेऊन निघूनच चाललेली असते. तर तेव्हा पार्थ परत तिला थांबवतो आणि विचारतो, अगं तू काहीतरी सांगायला आलेली होतीस, काहीतरी कोणाचं तरी ऐकलेस तू, आता तू स्केच पेन घेऊन निघून चाललेली आहेस. तर तेव्हा पिहू परत घाबरत बोलू लागते. त्याला म्हणते, अरे ते ना मी ड्रॉइंग काढायचं होतं म्हणून आलेले होते, असं म्हणून ती काही न बोलता तिथून लगेच निघूनच जाते. तेव्हा पार्थ तिला हाक मारत असतो, तर पिहू न त्याचं काही ऐकता तिथून निघून जाते. तर पार्थ म्हणतो, पिहू नेमकं काय सांगणार होती, असा सर्व तो काही आता विचार करू लागतो. तर मित्रांनो, आता दुसरीकडे मानिनी मंजू बरोबर बोलत असते. ती त्याला म्हणत असते की अहो मंजूताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला मिथुन भाऊजींनी सगळं काही सांगितलेलं आहे, तुम्ही ज्या लग्नाला गेलेला आहे तिथे उत्तम बेत आहे, तुम्हाला मेहून म्हणून बोलवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही एन्जॉय करा. आणि खरंच सांगू का, तुम्ही यावेळी श्रेयाला घेऊन गेलेला आहे ते मला खूप बरं वाटलेलं आहे, कारण या अशा लग्नामध्ये ना चांगल्या घरातली मुलं आई वडील असतात, कदाचित एखादं स्थळ श्रेयालाही मिळून जाईल आणि पिहूची तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे आहोतच ना इकडे, असं ती मंजू सोबत बोलत असते. तर इतक्यातच मित्रांनो, तिथेच बाजूला पिहूला जोराचा ठसका येतो आणि ती तिथं उभारून ती एका बाजूला कोपऱ्यातच बसलेली असते आणि तिला खूपच त्रास होत असतो. तर तेव्हा मानिनी तिच्या जवळ जाते आणि पिहूला विचारते, बाळा तू इथे अशी का बसलेली आहेस आणि काय होतंय तुला, आणि अगं तुला तर खूप ताप आहे. मित्रांनो, तिला आता खूप ताप आलेला असतो आणि आता मानिनी तिला उठवते आणि म्हणते, उठ चल, अगं बाळा तुला तर खूपच ताप आहे, उठ चल, आपण तुला औषध देऊयात आणि तू घाबरू नकोस, तुला काय झालेलं आहे आणि तुला कोणी काही बोललेलं आहे का. तर तेव्हा पिहू म्हणू लागते, नाही मी काही सुद्धा ऐकलेलं नाही. तर तेव्हा मानिनी तिला विचारते, अगं काय ऐकलेस तू. तर तेव्हा पिहू म्हणते, मी काही सुद्धा नाही ऐकलेलं, असं म्हणून ती खूपच घाबरलेली असते आणि त्या घाबरामुळेच तिला ताप सुद्धा आलेला असतो. आणि आता तिला परत तो क्षण आठवतो ज्यावेळेस वसुंधरा म्हणालेली असते की नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलं. आणि मित्रांनो, आता पिहू एवढी जाम घाबरते की त्या भीतीपोटी तिला चक्कर येते आणि ती चक्कर येऊन खालीच कोसळते.
तर तेव्हा आता मानिनी जोरजोराने ओरडू लागते, पार्थ, जीवा, नंदिनी लवकर या, असं म्हणून ती पिहूला सावरायचा प्रयत्न करत असते. इतक्यातच नंदिनी, जीवा आणि पार्थ धावत तिथं येतात आणि काय झालं हिला, काय झालं असं विचारू लागतात. तर तेव्हा नंदिनी पिहूला आपल्या मांडीवरती घेते आणि पार्थ तिचे पाय चोळू लागतो. तर तेव्हा आता मानिनी खूपच घाबरू लागते आणि काय झालं हिला अचानक असं म्हणून ती रडू लागते. तर तेव्हा रम्या आता तिला पाणी देत असते. तर नंदिनी रम्याला अडवते आणि नाही, नको, पाणी नको, फिट आल्यानंतर पाणी द्यायचं नसतं असं तिला सांगते. तर तेव्हा वसुंधरा विचारते, पण अशी कशी अचानक हिला फिट आली. तर तेव्हा आता जीवा सगळ्यांना म्हणतो, एक मिनिट प्लीज, प्लॅनिक होऊ नका तुम्ही कोणी सुद्धा, असं म्हणून तो आता सगळ्यांना शांत करतो. तर इकडे पार्थ मात्र पिहूचा पाय अजून चोळत असतो आणि नंदिनी सुद्धा तिचे हात चोळत असते. तर तेव्हा पिहू अजून सुद्धा त्या फिट मध्येच असते आणि थोड्या वेळाने आता पिहू शांत होते. तर तेव्हा नंदिनी तिला विचारते, पिहू आता तू डोळे उघडतेस का आणि आता तुला बरं वाटते का बाळा, असं ती विचारत असताना आता पिहू मात्र आपले डोळे उघडते आणि हो असं म्हणते. आणि त्यानंतर आता सर्वजण पिहूला उठवतात आणि तिला खुर्चीवरती बसवतात. तर पार्थ तिला म्हणतो, दीर्घ श्वास घे बाळा, आणि नंदिनी त्याला म्हणू लागते, शांत हो बाळा, तू शांत हो. तर आता वसुंधरा तिच्या गालाला हात लावते आणि तिला विचारते, अगं पिहू बाळा काय झालंय तुला. आणि जेव्हा वसुंधरा तिला असं विचारते तर तेव्हा पिहू तिच्याकडे बघते आणि घाबरून ती नंदिनीलाच मिठी मारते. तर तेव्हा आता जीवा शंकेनेच वसुंधराकडे बघू लागतो. तर आता वसुंधरा मनातल्या मनात बोलू लागते की पिहू मला घाबरल्यासारखं बघून माझ्यापासून दूर का झाली असेल आणि नक्की काय झालेलं आहे हिला, असा ती सर्व काही विचार करत असते. तर तेव्हा नंदिनी पिहूला म्हणते, तू शांत हो बाळा, शांत हो, घाबरू नकोस बाळा तू. तर आता जीवा म्हणतो, मला एक गोष्ट कळत नाहीये, हिला अचानक कशी काय फिट आली. तर पार्थ सांगू लागतो की अरे स्केच पेन घ्यायला आली होती ती, तर तेव्हा सुद्धा हिला असाच घाम फुटलेला होता आणि अशीच घाबरत होती ती. तर तेव्हा नंदिनी सुद्धा सांगते, हो मगाशी माझ्या रूम मध्ये आली होती ना तेव्हा सुद्धा खूप घाबरलेली होती. तर तेव्हा मानिनी म्हणते, हो का, आणि मी मगाशी इथे फोनवरती बोलत होते ना तेव्हा सुद्धा ती इथे कोपऱ्यात बसली होती घाबरून आणि तिला खूप घाम फुटला होता. मग मी तिला म्हणाले चल तुला औषध देते. तर मग म्हणाली मी काहीतरी ऐकलंय, मला काहीतरी सांगायचंय, असं ती सर्व काही बोलत असताना आता वसुंधराला घाम फुटू लागतो आणि रम्या सुद्धा विचारात जाते. तर तेव्हा आता नंदिनी परत पिहूला विचारते, पिहू बाळा तुला काय सांगायचंय सांग ना. तर तेव्हा आता पिहू सांगायचा प्रयत्न करत असते. तर इतक्यातच मित्रांनो वसुंधरा मुद्दामूनच दंगा करू लागते, अरे मिथुन आणि मंजू कुठे गेलेले आहेत, या पोरीला फिट्स येत आहेत आणि आई बाबा हुंदडत आहेत कुठेतरी बाहेर. अगं मानिनी ती आपल्याला कसं सांगेल मोकळेपणाने, ती आई बाबांनाच सांगेल ना, फोन करा ना त्यांना, असं म्हणून ती दंगा करत असते. तर तेव्हा जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो एक मिनिट मी करतो फोन, असं म्हणून तो फोन घेतो आणि बाजूला जातो. तर तेव्हा नंदिनी आता पिहूला परत म्हणते, पिहू हे बघ बाळा तू अजिबात घाबरू नकोस, इथे सगळेजण आहेत. मगाशी तू काय सांगणार होतीस, मामींना तू काय सांगणार होतीस, काय ऐकलेस तू बोल ना, असं म्हणून ती तिला बोलतं करायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा आता पिहू म्हणते मी ना ते, असं ती बोलून सांगणारच असते. इतक्यात वसुंधरा परत तिला थोडंसं रागाच्या स्वरातच विचारते, काय सांगणार होतीस का काही, असं तिने तिच्याकडे डोळे मोठे करून बघितल्यानंतर आता पिहू अजून परत जाम घाबरते आणि नंदिनीला म्हणते मला तू रूम मध्ये घेऊन जा, माझं ना डोकं दुखते, असं तिने म्हटल्यानंतर आता नंदिनी तिला उठवते आणि तिला रूम मध्ये घेऊन जाऊ लागते. तर तेव्हा आता जीवा परत कॉल करून तिथं येतो. तर पार्थ त्याला विचारतो काय झालं रे, काय म्हणाले ते. तर तेव्हा जीवा सांगतो नाही मी कॉल केला होता, ते म्हणालेत आम्ही लगेचच निघतो. तर आता पार्थ म्हणतो ही पिहू एवढी का घाबरलेली आहे, नेमकं काय ऐकलेलं आहे हिने. तर तेव्हा जीवा म्हणतो अरे तेच तर काही कळत नाही, पण इतकं कशाला घाबरली असेल ती. तर तेव्हा आता वसुंधरा सुद्धा तिथेच उभी असते आणि ती मनातल्या मनात बोलू लागते की म्हणजे मगाशी नक्की पिहू माझ्या दरवाजाच्या बाहेर उभी होती आणि तिने सगळं काही बोलणं ऐकलं असेल तर, असं म्हणून ती आता खूप घाबरू लागते. तर मित्रांनो आता इकडे नंदिनी आणि मानिनी पिहूला तिच्या रूम मध्ये घेऊन येतात आणि तिला झोपवतात. तर मानिनी तिला म्हणते अगं बाळा आता इथे कोणी सुद्धा नाही, तू इथे शांतपणाने झोप आणि तुला मी आता पटकन एक गोळी देते, मग तेवढी तू घे आणि मगच झोप. तर तेव्हा पिहू म्हणते अगं मला गोळी नकोय ना मामी, मला झोप येत आहे, मी झोपते ना. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते हे बघ बाळा तुला गोळी घेतल्यानंतर बरं वाटणार, प्लीज प्लीज असं नाही करायचं, असं म्हणून ती आता नंदिनीला सांगते हे बघ तिथे ना त्या पहिल्या ड्रॉवर मध्ये गोळी असेल तापाची. तर तेव्हा नंदिनी तापाची गोळी आणायसाठी जाते. तर मानिनी अजून सुद्धा पिहूला समजावून सांगत असते ऐकायचं हा मामीचं, तुला उठल्यानंतर ना खूप बरं वाटेल. तर तेव्हा आता नंदिनी गोळी आणून देते आणि पिहू आता ती गोळी घेते सुद्धा. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते आता तू झोप आणि आम्ही इथेच आहोत, तू घाबरू नकोस अजिबात. तर तेव्हा आता पिहू झोपी जाऊ लागते. तर तेव्हा नंदिनी मानिनीला विचारते
आई तुम्ही नका काळजी करू, पिहू ठीक होईलच लवकर. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं काय चालू असेल ग तिच्या मनामध्ये, मगाशी तिथे मुटकुळे करून बसली होती ना, तर तेव्हा तर धस्स झालं होतं मला, आणि कशाचं एवढं टेन्शन आलं असेल तिला. तर तेव्हा नंदिनी म्हणते तेच तर काही कळत नाही. ॲक्च्युली माझ्याशी सुद्धा काहीतरी बोलायचं होतं तिला, मी सुद्धा किती खोदून खोदून विचारलं पण तिने काही सांगितलंच नाही. तर तेव्हा मानिनी म्हणते म्हणजे नक्की काहीतरी तिच्या मनामध्ये आहे, पण काय असेल नेमकं, असा ती सर्व काही विचार करू लागते. तर तेव्हा नंदिनी म्हणते आता आपण तिच्याशी बोलू ना नंतर, मग सगळं काही कळेलच आपल्याला. तुम्ही आता या सगळ्याचा फार विचार करू नका, आपण ना तिला हळूहळू बोलतो करूयात. तर मानिनी म्हणते या मुलांच्या मनात ना नक्की काय चालू असतं काही कळतच नाही, आणि हे सगळं काही असं बघितलं ना की वाटतं वडीलधारे म्हणून आम्हीच चुकलो का, तुम्हाला सगळ्यांना समजून घ्यायला सांभाळायला. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो असं का बोलताय तुम्ही, या सगळ्यात तुमची काहीच चूक नाही आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते म्हणजे बघ ना नंदिनी, मुलांच्या मनात इतकं काही काय चालू असतं आणि ते मनात साठवून ठेवावं लागतं. आपल्या मनातलं आपल्या आई वडिलांशीही बोलता येत नाही, म्हणजे आपल्या पोटचं पोर आपल्यापासून लपवाछपवी करत असेल तर मग ना आई वडील म्हणून नक्कीच काहीतरी आपलं चुकलं असंच वाटतं. असं तिने बोलल्यानंतर मात्र आता नंदिनीला धक्काच बसतो आणि तिला तिच्या सगळ्या चुकांची जाणीव होऊ लागते की तिने सुद्धा अशाच सगळ्या गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवलेल्या असतात. आणि ती आता मनातल्या मनात म्हणते की आई तुमचं काहीच चुकत नाहीये, चुकत असेल तर आमचं चुकत आहे. पिहूची अवस्था बघून आईंना इतकं टेन्शन येत आहे, तर मग आमच्या डिवोर्सचं ऐकून काय होईल. खरं तर आज सांगून मोकळं व्हायचं होतं, पण आता सांगणं योग्य होणार नाही, असा ती सर्व काही विचार करत असते. आणि आता पिहूला सुद्धा झोप लागलेली असते. तर मित्रांनो आता त्यानंतर रात्री पार्थ एकटाच डायनिंग टेबलवरती बसलेला असतो, आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने काव्याच्या हातामध्ये पेन दिलेला असतो आणि तिला तो म्हणालेला असतो की सही करा, कारण अजून एखादा दिवस जरी तुमचे सुंदर एफर्ट्स मी बघितले ना तर तुम्हाला सोडून देणं कठीण जाईल काव्या. आणि त्यानंतर काव्याने पेन घेऊन डिवोर्स पेपरवरती सही केलेली असते. तो क्षण आठवल्यानंतर आता पार्थला खूप त्रास होत असतो. आणि इतकेतच मित्रांनो नंदिनी आता तिथे खाली येते आणि त्याच्याकडे बघून आता ती निम्म्यातूनच परत वर चाललेली असते. तर तेव्हा आता पार्थचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो आता नंदिनीला हाक मारतो आणि आपले डोळे पुसतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते नाही सॉरी मी, असं म्हणून ती बोलणारच असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो तुम्ही परत जायला का निघालात. तर तेव्हा आता नंदिनी परत त्याची माफी मागते आणि म्हणते की काय होतं ना, दरवेळी मी इथं येते आणि योगायोगाने तुम्ही इथे बसलेला असता, आणि असं वाटलं की कधीतरी तुम्हाला वाटत असेल की आपण एकटं असावं, एकटं बसावं, माझी अडचण नको म्हणून मी जात होते. तर पार्थ तिला म्हणतो ज्यांची दुःख सेम असतात ना त्यांची एकमेकांना अडचण होतच नाही, आणि तुम्ही बसा असं तिला तो सांगतो. तर तेव्हा नंदिनी आता त्याच्यासोबत बसते आणि त्याला विचारते डिवोर्स कधी घ्यायचा याचा विचार करताय का. तर तेव्हा पार्थ म्हणतो दुसरा विषयच काय आहे आपल्याकडे. तर नंदिनी म्हणते नाही तसं नाही, आपल्या डोक्यामध्ये डिवोर्सबद्दल विचार सुरू आहे, पण बाकीच्या घरच्यांना बरीच टेन्शन आहेत. आईंना पिहूची खूप काळजी वाटते. आत्ता पिहूला औषध द्यायला मी आणि त्या गेलेलो होतो, पिहूच्या काळजीने त्यांचा चेहरा पडलेला होता, आणि बिचाऱ्यांना हे सुद्धा माहिती नाही की आपल्या डोक्यात डिवोर्स नावाचं वादळ घोंगावत आहे. तर पार्थ आता म्हणतो की आपण ते आहोत जे आपल्या पार्टनरच्या वाटणीचं आईस्क्रीम सुद्धा आपणच खातो, त्यांच्या बाजूचं प्रेम सुद्धा आपणच करतो, त्यांना हवा तो डिवोर्स आपणच देऊन टाकतो. तर नंदिनी सुद्धा म्हणते खरं आहे, जीवा आणि मी फायनली आम्ही डिवोर्स फाईल केलेला आहे. तर पार्थ सांगतो आम्ही सुद्धा. असं म्हटल्यानंतर ते दोघे सुद्धा एकमेकांच्याकडे धक्क्यानेच बघतात. तर नंदिनी त्याला विचारते कधी केला तुम्ही डिवोर्स फाईल. तर तेव्हा पार्थ सांगतो पूजेच्या दिवशी, सकाळी सकाळी सत्यनारायणाच्या पूजेला जोडीने बसून नंतर डिवोर्स फाईल करणारं कदाचित पहिलंच कपल असू आम्ही. तर नंदिनी म्हणते नाही, दुसरं कपल असणार आहे तुम्ही. तर पार्थ आता धक्क्यानेच तिला विचारतो म्हणजे तुम्ही सुद्धा पूजेच्या दिवशीच. तर नंदिनी म्हणते हो, आणि आत्ता मला कळतंय की त्या दिवशी तुम्ही पूजेवरून अचानक का उठलात, खूप वादळ सुरू असेल ना मनात. तर पार्थ म्हणतो माझ्या मनात काय सुरू असेल ना हे फक्त तुम्हीच समजू शकता, कारण तुमची अवस्था सुद्धा काही वेगळी नाहीये. तर नंदिनी म्हणते हो, त्या डिवोर्सचं पाऊल टाकून कसं बसं या दोघांना समजून आपण पुढे आलोय तर खरं, पण यापुढची वाट जास्त कठीण आहे. तर पार्थ म्हणतो आईबापांना सांगणं तर फारच कठीण आहे, कसं जमवणार आहे कोणास ठाऊक. तर नंदिनी म्हणते पण जमाव तर लागेलच ना पार्थ, मी तर उद्याच सांगून मोकळी होईन. खरं तर ना पिहूचं जे काही झालं त्यामुळे आज कोणीच मनस्थितीत नव्हतं, नाहीतर मी आजच बोलले असते कदाचित. तर पार्थ म्हणतो खरं तर मी सुद्धा हिंमत एकवटण्याचा प्रयत्न करतोय, पण बघू कसं जमतं ते. तर तेव्हा आता नंदिनी आजूबाजूला थोडंसं बघते आणि काव्या नाही आली का अजून असं त्याला विचारते, आणि बराच उशीर झाला आहे तिला यायला. तर तेव्हा पार्थ सांगतो अनिशाकडे गेलेली आहे अभ्यासासाठी.
अनिशाचा मेसेज आलेला होता की आज त्या तिकडे स्टे करणार आहेत, पण यावेळेला मी त्यांच्या वाटेकडे डोळे लावून नाही बसलो. त्या आता इंडिपेंडंट आहेत, खऱ्या अर्थाने इंडिपेंडंट, असं त्यानं बोलल्यानंतर आता नंदिनीला मात्र थोडासा त्रास होऊ लागतो आणि नंदिनी आता तिथून उठते आणि काही न बोलता तिथून निघून जाऊ लागते. तर पार्थला परत त्या गोष्टीचा त्रास होऊ लागतो. तर मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा झोपलेला असतो आणि चक्क मानिनी येऊन त्याला उठवत असते आणि त्याला म्हणते, अरे जीवा उठा, किती वाजले आता? तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं आई 5 मिनिटं झोपू देत अजून, मला ना माझा मऊ मऊ बेड सोडवत नाहीये. हा मऊ मऊ उशी, हा स्प्रिंग बेड, असं वाटते या बेडला ना 24 तास चिकटून राहावं. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, अरे स्वप्न बघतोयस का? तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं आई मी कशाला स्वप्न बघू? तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, अरे कारण तू जमिनीवरती झोपलायस. तर आता जीवाला धक्काच बसतो आणि तो धक्क्यानेच उठून बसतो आणि काय असं म्हणतो गडबडून जातो. तर तेव्हा मानिनी हसूच लागते आणि त्याला म्हणते, अरे काय बडबडतोयस तू? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, अगं तू अजून किती हसणार आहेस आता बास ना. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, अरे हसण्यासारखंच बोलतोयस तू. अरे म्हणजे काय? अरे तुझ्याकडे खराखुरा मऊसूद बेड असताना जमिनीवरती झोपून तू बेडची स्वप्न का बघत असशील? तर तेव्हा जीवा म्हणतो, का बघत असेल असं म्हणून तो गडबडतो आणि म्हणतो, अगं स्वप्नात आपण काही बघू शकतो ना. तर आता मानिनी म्हणते, पण मग तू जमिनीवर का झोपलायस? तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं नाही तसं नाही, मी झोपेत पडलो असेन ग खाली. तर तेव्हा मानिनी हसू लागते आणि म्हणते, अरे तू एवढ्या लांबून झोपेत पडलास, छान पांघरून वगैरे हंतरलंस आणि मग पडलास का? तर आता जेव्हा परत हसू लागतो आणि तिला म्हणतो, अगं मस्करी केली ग तुझी. आणि आता तो नाटक करू लागतो, म्हणतो की अगं तुला काय सांगू, 2 दिवसापासून माझी पाठ कंबर इतकी दुखते ना, म्हटलं जरा जमिनीवर झोपून बघावं फॉर अ चेंज. तर तेव्हा मानिनी म्हणते, फॉर अ चेंज का? आणि तू अजूनही जमिनीवर झोपतोस काय बाय एनी चान्स? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं छे मी का जमिनीवर झोपेन? तर तेव्हा मानिनी म्हणते, नाही ना, मग भांडलायस का तू नंदिनीशी? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं आई मी काय भांडखोर वाटलो का तुला? तर तेव्हा मानिनी म्हणते, नाही अजिबात नाही, माझी तिन्ही मुलं गुणी आहेत आणि दोन्ही सुना सुद्धा गुणी आहेत. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, पण या सगळ्यांच्या मध्ये सगळ्यात जास्त गुणी कोण आहे? अगं मी आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते, अरे वा, माझ्या सगळ्यात जास्त गुणी मुला, वेळेवर का नाही उठलास मग? असं म्हणून त्याला ती फटका देते आणि म्हणते, बघ मी तुझ्याशी बोलत बसले, मला काम आहे, चल चल, असं म्हणून ती उठून आता तिथून निघून जाते. तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, आलो मी लगेच आलो, आणि म्हणतो की अरे बापरे, थोडक्यात वाचलोय मी, नाहीतर आईला आज कळलंच होतं की मी रोज खाली झोपतो म्हणून. आणि पण नाही आईला हे सगळं काही कळून चालणार नाहीये. पण मी खाली का झोपतोय रोज? माझी खोली, माझा बेड आणि मीच रोज खाली झोपतोय आणि हे काय बरोबर नाही, असा म्हणून तो आता विचार करू लागतो. तर मित्रांनो, आता आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मानिनी आणि नंदिनी स्वयंपाकघरामध्ये असतात. तर तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणत असते, अगं माझ्यानंतर ना हे घर, हे स्वयंपाकघर सगळं काही तू नीट सांभाळशील याची पूर्ण खात्री आहे मला. तर तेव्हा आता नंदिनी ते सगळं ऐकून तिला आता थोडासा त्रास होऊ लागतो आणि ती मनातल्या मनात म्हणते की आई सगळं काही सून म्हणून माझ्यावरती सोपवायला निघालेले आहेत, पण जेव्हा त्यांना कळेल की या घरची सून म्हणून मी फार काळ राहणार नाहीये, तर तेव्हा त्यांचं काय होईल, असं म्हणून ती विचारात आता घाबरू लागते. तर मित्रांनो, आता दुसरीकडे रम्या वसुंधराला सांगत असते, अगं पिहूने सगळं काही ऐकलं असेल ना, तर तिला समजावून शांत केलं पाहिजे आपण. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, अगं काहीही झालं ना, तर हे गुपित कधीही कोणालाही कळता कामा नये. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागात आणि पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.